गणित म्हणजे क्रांतीसूत्र. तर आपण बघूया आज सरळ व्याजाचा दुसरा भाग. जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की आपण फार डिटेल मध्ये शिकणार आहे सरळ व्याज, तर मी अगदी बेसिक समजण्यासाठी सुद्धा पहिला दिवस दिला. आणि आज यामध्ये बरेच म्हणजे 3-4 टाईप 5-6 टाईप असतील कदाचित. तर पहिल्या 6 झाल्या, अजून 6 आणि एवढ्यावरही संपणार नाही सरळ व्याज. अजून एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये शाब्दिक उदाहरणच असतील आणि नंतर अजून एक येईल ज्यामध्ये पीवायक्यू असतील. म्हणजे एकूण 4 व्हिडिओ होतील. कालचा आहे, उद्या आणि परवा. उद्याच दोन्ही टाकून देतो अगोदर, फायनल पार्ट याचा आणि पीवायक्यू, म्हणजे हे चॅप्टर क्लिअर होऊन जातं आणि मग दुसरा आपण वैवारी वगैरे सुरू करू. तर आता सरळ व्याजाचा दुसरा भाग आहे. जिथे मी काल सांगितलं होतं तुम्हाला की एक सूत्र आपण देतो सरळ व्याजाच्या चॅप्टर मध्ये, तर तसं त्याची गरज पडली तुम्हाला तर वापरा, अन्यथा फार गरज पडत नाही. तुम्ही पाहिलं असेल, एकदा क्रांती सूत्र क्लिअर केलं की मग त्या सूत्राची बाकीच्यांच्या गरज पडत नाही. सरळ व्याजाचं एक तुम्हाला हवं असेल तर ध्यानात ठेवा, हरकत नाही. टाईप 7 आज क्रांती सूत्र वापरणार आपण. आता आतापर्यंत आपण सरळ व्याज पाहिलं, परंतु ते दर साल दर शेकडा हा व्याजदर होतं आणि 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षांचं हे सगळं बघत होतो. आता आज जे विचारलंय ना ते फक्त टाईप कशामुळे चेंज झाले फक्त, तर आज महिन्यांचं विचारलेलं आहे. 7 महिन्यांचे व्याज सांगा. तर बघ, सूत्रात तर काही बदल करायचा नाही. मला सांगा, जर 24,000चे 5%, 5%चा अर्थ सरळ सरळ काढता येतात की नाही, हे बा इथे मी पहिले टाकतो सूत्रात, कारण तुमचं समाधान होत नाही काही लोकांचं सूत्रांशिवाय ना, त्यामुळे सांगतो सूत्राने काय होतंय ते. 24,000 रुपयाचे 5% व्याजदराने किती वर्षात? 7 महिन्यात. 7 महिन्यात किती रुपये होतील भागिले 100. आणि वरती महिने की नाही, समजा इथे वर्ष असतात तर काही अडचणच नाही. मग महिने दिले, आता महिन्याला वर्षात कन्वर्ट करायचं असेल, मी समजा तुम्हाला म्हणालो 12 महिने म्हणजे किती वर्ष, तर 1 वर्ष. हे कसं कळलं? तर 12ला 12 महिन्यांनी भागलं, 1 वर्ष मिळालं. मी जर म्हणालो 18 महिने म्हणजे किती वर्ष, तुम्ही 12ने भागणार की नाही? 1 वर्ष 12 महिन्यांचं असतं. म्हणून आपण 12 महिन्यांनी भागलं किती वर्ष किती कळेल? 12 6 उरले, पॉईंट दिला, 0 येतात, 12×5 60 म्हणजे किती? 1.5 वर्ष. तर हे कळतंय आपल्याला. मग कितीही महिने असतील, समजा तुम्हाला सांगितलं आता 8 महिन्यांना किती वर्ष म्हणा, तर काय करू आपण? 8/12 करणार, बरोबर ना? आता 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 आणि 203चा अर्थ काय होतो? 6.66. म्हणजे वर्षातच लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल? सॉरी, 0.66 असं लिहावं लागेल. किती वर्ष? तर 0.66 वर्ष. म्हणजे 1 वर्ष पूर्ण नाही, 1 वर्षाला 4 महिने कमी येतील. म्हणजे काय? 4 वर्षाचे 3 भाग केले तर 4 4 4 4 महिने, 8 महिने, 12 महिने असे 3 भाग पडतील की नाही? म्हणजे 2 भाग म्हणजे 8 महिने. तर त्यामुळे तो भाग किती झाला? 0.66. आता आपल्याला इथे 7 महिने दिले, मग 7 महिन्याला वर्षात कन्वर्ट करून घेऊन डायरेक्ट लिहू शकता. अदरवाईज 7 महिने वर्षात कसे बदलतात, तर महिन्यांना वर्षात बदलण्यासाठी आपण 12ने भागतो. मग इथे पण भागिले 12 करा. आता काय होईल पहा, 0 0 कटला, हा 0 कटला, 12 2 24, 7 5 35, 35 2 70 आणि 1 0 म्हणजे काय मिळालं? 700. तर हे पण काही अवघड नाही. मी सुरुवातीला म्हणालो होतो की सूत्र वापरूच नका, परंतु जर इथे वापरलं तरी 10-20 सेकंद लागतात, 30 सेकंद लागतील. एखाद्याचं कॅल्क्युलेशन किंवा आकडे अवघड असतील तर 1 मिनिट लागू शकतो काम करतात, त्यांच्यावरचा वेळ लागत आहे. परंतु माझं म्हणणं आहे, का वापरायचं ना इतका? जर सीधी ओनली सैद्धांतिक कन्सेप्ट आहे तो ते क्यों करणी येते. तर इथे बघा, आपल्याला इतकं कळतं की नाही, 24,000चे 5% तोंडी काढता येतात का नाही? 24,000चे 5% काय करा? 24,000 गुणिले 5 आणि टक्का म्हणले की 2 0, 24 5, तर किती होणार? 120 आणि हा 0. आता आपल्याला किती 1 वर्षाचं व्याज भेटणार आहे? 1200 रुपये 1 वर्षाचं व्याज. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? 7 महिन्याचं. मग आपण काय करणार? ह्या 1200ला 12 महिन्यात डिवाइड करा. हे बघा, आपल्या क्रांती सूत्रात ते टाकता येते. इथून पुढे हे पण टाकता येतं बरं का. 100 5, तर 24,000 किती? याचं उत्तर भेटलं असतं 1200. आणि पुन्हा एकदा टाकायचं तर टाकू शकता. जर 1 वर्षाचं म्हणजे 12 महिने, इथं महिन्यात विचारलंय की नाही, मग 1 वर्षाचं व्याज आहे नाही, मग 12 महिन्यांचं व्याज जर 2400 असेल तर 7 महिन्याचे, सॉरी 12 महिन्याचे 1200, तर 7 महिन्याचे किती? आपलं आधी उत्तर किती आलं होतं मला सांगा?
1200 आत्ता लिहित आपण 12 महिन्यांचं 1200 तर 7 महिन्याचं किती 700. 700च उत्तर होतं 35 × 2. तर उत्तर तुम्हाला डायरेक्टही भेटतंय का 12 × 12 या फिर गुणाकार होतो ना यांचा 12 × 12 7 × 7 आणि 2 0 म्हणजे x ची किंमत मिळते 700. म्हणजे क्रांती सूत्रात टाकून उत्तर काढता येते. यापेक्षा सोपं सांगू का मी का सांगतोय 3 प्रकार माहितीये का की तुम्हाला किंवा एकतरी तिथे परीक्षेत द्यावी यावा आणि शॉर्टकट यावा त्याच्याकडे बघून सुद्धा याचं उत्तर देता येतं कसं ते सांगू का या दोघांना आपण टक्के काढणं हे पहिल्या टक्केवारीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहे. इथे 2 0 कमी होता हा 0 राहणार आहे 5 0 0 5 चूक 20 0 8 2 5 2 10 2 12 हे 1200 तर 24 पंचे 120 हे ज्याला कळलं त्याला हे तोंडी येतं इथपर्यंत 1200. आता हे 1200 किती महिन्याचे व्याज आहे तोंडी सांगता येते एका वर्षाचं आहे ना मग एका वर्षाचं 1200 म्हणजे किती महिन्यांचं 1200 12 महिन्याचं 12 महिन्याचं 1200 मग 7 महिन्यांचं किती 700. नुसतं पाहून उत्तर देता येतं त्याच्याकडे खरं सांगतो कोणत्याच सूत्रात टाकण्याची गरज नाही. तर ते मी मांडून मग इतकी मेहनत काय येते तर ते समजावं तुम्हाला की हेच उत्तर आहे पण ती मेहनत वाचते याच्याकडे पाहायचंय पहा या दोघांचा गुणाकार केला काय झाला हे 2 0 कटले टक्क्यामुळे 5 × 24 झालं 120 आणि हा 1 0 म्हणजे 1200. मग 1200 व्याज किती महिन्यांचं 12 महिन्याचं मग 7 महिन्यांचं किती 700 झालं उत्तर. आता पुढचा पाय करून आकडे थोडा अवघड असू शकतं कधी कधी जरुरी नाही प्रत्येक वेळेस असं वाटतं. आता इथे तुम्ही म्हणाली इथे तर अवघड आहे मग परत काय करा तर 6 महिन्यांचं व्याज पाहिजे आपल्याला म्हणजे काय अर्ध्या वर्षाचं. मग एका वर्षाचं किती येते ते चेक करा 28 × 4 करायचं फक्त 28/4% हे म्हणून लिहायचं मी शिकवलेलं आहे पहिल्या चॅप्टर मध्ये. आता 28/4% पहिला म्हणजे टक्केवारीच्या पहिला 8 चूक 32 2 हातचे 3 4 2 8 आणि 3 11 म्हणजे किती मिळाले 112. आता 28 ची दुप्पट झाली 112 सॉरी चौपट म्हणजे 4 ने गुणलं आणि त्यात काय म्हणल्यावर काय मिळालं 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजे किती रुपये व्याज मिळालं आपल्याला 1 रुपया 12 पैसे. किती महिन्याचे 12 महिन्याचे मग 6 महिन्याचे किती होईल तर अर्ध होईल ना याच्या बरोबर किंवा लिहू शकता 12 महिन्यांचं व्याज 1.12 तर 6 महिन्यांचे किती क्रांती सूत्रात टाकता येतं पण गरज नाही 6 1 6 साईन दोन्ही 12 परत पुन्हा तेच होणार आहे 112चे अर्धे 112चे अर्धे किती होतील तर 5 दोन्ही 10 1 उरला 5 2 सगळं 12 आणि 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे मग 2 संख्या सोडून पॉईंट दिला किंवा 1 रुपया 12 पैसे याचे अर्धे किती होतात 56 पैसे कसे होतात तोंडी ते 1.12 याचा अर्थ काय आला 1 रुपया 12 पैसे मग आधी 1 रुपयाच्या अर्धे करा किती होतात 50 पैसे आणि 12 पैशाच्या अर्धे करा किती होतात 6 पैसे म्हणजे टोटल किती झाले 56 पैसे झालं. तर हे सुद्धा बिना सूत्रात आता सोडवता येत. आता पुढचा ट्राय करा आता तुम्हाला येणार बरं 15,000 रुपयाचे 8% व्याजदराने आता इथे पहा 15 120 ह्या गुणाकार येणार आहे 120 बरोबर 2 0 कटले 1 0 उरणार म्हणजे किती मिळालं 1200. आता 1200 किती महिन्याचे 12 महिन्याचं मग 3 महिन्यांचं किती 300. तोंडी त्या ठिकाणी उत्तर म्हणजे मी फक्त म्हणतोय अशातला भाग नाही खरोखर त्याची उत्तरं तोंडी देता येतात. बघा परत सांगतो आपण काय करायचं सगळ्यात पहिले 15,000चे 8%. आता 0 0 कटला 15 120 आणि हा 0. आता हे किती महिन्यांचं व्याज आहे मला सांगा 12 महिन्याचं एका वर्षाचं आहे ना. दरवर्षी आपल्याला 100 रुपयावर 8 भेटणार होते. या दोघांचा गुणाकार काय केला ते अजून समजलं नसेल करायला तर पहा आपल्याला 100 किती रुपये भेटतात 8 रुपये तर 15,000 किती म्हणजे किती मिळणार 15,000 ते मिळालं 0 0 कटले 0 0 कटले 15 8 120 आणि 1 0 1200 रुपये. पण ही बसण्याची गरज नाही 1500चे 8% काढता येतात आपल्याला आणि किती वर्षात भेटले एका वर्षात म्हणजे किती महिन्यात भेटले 12 महिन्यात. मग 12 महिन्यात 1200 तर 3 महिन्यात किती 300 झालं उत्तर म्हणजे 300 रुपये व्याज मिळेल. हा एक शेवटचा असेल आपला तर सोडवा. सांग 30,000 रुपये आणि 6 मग साइन 3 18 बरोबर ना आपल्याला टक्के करायचे कशाचे 30,000चे 6 मग 3 संघ 18 2 0 टक्क्यासाठी कट केले आणि 2 0 उरले म्हणजे किती उरले 1800. मग फक्त इतकं मांडायचं
12 महिन्यात जर 1800 तर 8 महिन्यात किती झाला गुणाकार? इथे काय होईल? या दोघांचा गुणाकार आणि हे भागिले, मग कोण भाग जातो? तर 4 ते 4 त्रिक 12, 4 दुने 8, 3 सक 18, साइन दोन्ही 12 आणि हे 2 0 म्हणजे किती रुपये मिळेल? तर 1200 रुपये. फायनल आन्सर. काय गेले परत सांगतो का? सोपं आहे, खरोखर सोपं आहे, मजेदार आहे. पण ज्यांनी अजून ते बेसिकचं केलेलं नाही ना, नीट कट छाट कशी करायची, गुणाकार भागाकार कसा करायचा, त्याला थोडं अवघड वाटू शकतंय. वास्तविक याच्याकडे बघून नुसतं तोंडी उत्तर द्यायचं गणित आहे, याला काही सोडवण्याची गरज नाही, पेन उचलायची गरज पडत नाही. पहा, 3 सक 18, दीडपट आहे की नाही 1200ची, मग त्याची पण 8ची दीडपट होते 12, 8 आणि 4 12, म्हणून त्याच्याकडे नुसतं पाहून उत्तर देता येतात. पण तरी मी समजावून सांगतोय बघा, लिहायचं काम पडलंच तुम्हाला तरी किती लिहिणं लागलं पाहिजे? टक्का आहे 2 0 कमी, साइन त्रिक 18 आणि हे 2 0 म्हणजे 1800 रुपये व्याज. किती दिवसात? 12 महिन्यात, एका वर्षात. मग 12 महिन्यात 1800 तर 8 महिन्यात किती झाला तुमचा प्रश्न? आणि हे कॅल्क्युलेशन रोजचं आहे आपलं, आता प्रत्येकच प्रश्नात आहे जवळजवळ. मग इथे काय होईल? तर 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, 3 सक 18, साइन दोन्ही 12 आणि हे 2 0 म्हणजे किती मिळाल? 1200. आता आपल्याला बरोबर टाईप 8, 14,600 10% व्याजदराने 120 दिवसांच्या व्याज. आतापर्यंत आपण वर्षाचं पाहिलं सुरुवातीला, तेव्हा काय करायचं होतं? नुसता टक्का काढायचा, किती वर्षात भेटणार आहे त्या वर्षांनी गुणायचं. नंतर महिना भेटला तर आपण एका वर्षाचं व्याज भेटलं आपल्याला, एका वर्षाचं व्याज काढून घेतलं आणि त्याला 12ने भागलं की एका महिन्याचं भेटतं, आणि किती महिन्यांचं पाहिजे तेवढ्याने गुणायचं. आता आपल्याला वर्षांसाठी विचारलंय, सॉरी दिवसांसाठी, तरी सुद्धा आपण सूत्र नाही बदलायचं. पुन्हा तोच कॉमन सेन्स पहा. 14,600 रुपयाचे 10% काढ, एका वर्षाचं व्याज भेटेल की नाही? 14,600 गुणिले 10, 0 0 कटले, किती मिळालं? 146 0 म्हणजे किती? 1460 रुपये. आता हे किती दिवसांचे आहे? तर 365 दिवसांचे आहे, बरोबर आहे. एक वर्ष म्हणजे 365. आपल्याला इथे दिवसांचा प्रश्न आहे म्हणून आपण इथे खाली दिवस लिहिला. मग विचारा त्या क्रांती सूत्राला 120 दिवसांचं व्याज किती? डायरेक्ट उत्तर देतं. आता इथे तिरपा गुणाकार होईल, 5 न भाग 5. चला मी हा स्वतः एक लिहितो पहिला. या दोघांचा गुणाकार होणार हे कळतं सगळ्यांना. काय मिळेल? 1460 गुणिले 120 आणि भागिले 360, सॉरी 365 दिवस. आता हे काय लिहितो परत सांगतो. 14,600 10% काढले तर ते मिळाले आपल्याला 1460 रुपये. 10%साठी हे 2 0 आपण कटले. आता हे 1460 व्याज भेटलं आपल्याला एका वर्षाचं म्हणजे 365 दिवसांचं. मग आपण प्रश्न विचारला क्रांती सूत्राला की 365 दिवसात जर एवढं व्याज मिळत असेल तर 120 दिवसात किती मिळेल? आता तिरपा गुणाकार या दोघांचा होत असतो, लिहिला. आता 5 ने भाग देऊ का? तर इकडे पण 0 इकडे 0 म्हणजे 5 ने भाग जाणार आहे. 5 7 35, 1 उरला 5 3 15, 5 2 10, 2 उरले 5 चूक 20. समजतं? आता 73 सरळ दुप्पट आहे की नाही? 70 70 140 होतात आणि 3 3 6 म्हणजे 73 दोन्ही 140, 146. 24 2 48 आणि 0 म्हणजे काय मिळालं? 480. किती रुपये व्याज मिळेल? तर 480 रुपयाचा. परत एकदा सांगतो, पुढचा सोडवायचा होतो. पहिलं काम परत तेच केलं आपण, महिन्याच्या वेळेला तेच केलं, वर्षाच्या वेळेला, दिवसाच्या वेळेला तेच. अल्टिमेटली चेंज काहीच नाही. फक्त इथे प्रश्न काय की याचे 10% किती होतात? किती मिळाले? 1600. हे 2 0 कट. आणि 1600 रुपये किती दिवसांचं व्याज आहे ते माहित करा, कारण मगाशी महिन्याचं होतं तर आपण 12ने भागलं, दिवसांचं आहे तर मग ते किती दिवसांचं आहे? 365. मग प्रश्न विचारा, 365 दिवसात जर 1460 तर 120 दिवसात किती? हा आकडा झाला, चुकला होता, काय लिहिलं मी? 1600. 1460 जर 365 दिवसांचं व्याज असेल तर 120 दिवसांचं व्याज किती? फक्त इथं ध्यानात ठेवायला मांडताना दिवसाच्या समोर दिवस आणि व्याजाच्या समोर व्याज पेटेल मग तुम्हाला. आता तिरपा गुणाकार होईल, काय झाला? तर 1460 गुणिले 120 आणि भागिले 365. तर इथे काय होणार? 5 ने भाग देऊयात. 5 7 35, 1 उरला 5 3 15, इथे 5 2 10, 2 उरले 5 चूक 20. आता काय मिळालं? 73 सरळ दुप्पट 146.
आणि एक सिक्रेट सांगतो, जेव्हा पण ते दिवसांचं व्याज विचारते ना, इतक्या दिवसांचं, तर ती संख्या नेहमी 73 न भाग जाणारी असते. आणि याचं जे उत्तर येतं ते 73 येतं. 5 न भागलं ना, वरती एक संख्या असते 5 न भाग जाणारी आणि दुसरी असते 73 न भाग जाणारी. तर ते ध्यानात ठेवायचं. आता 73 दोन्ही 146, 24 दोन्ही 48 आणि 1 0 म्हणजे काय मिळाल 480. आता पुढचा तुम्हाला सोडवायला सोपा जाईल आणि परीक्षेचा म्हणून सोपा जाईल. पाहिजे 73चे 13% काढायचे. आता इथे गुणाकार करावा लागणार आपल्याला. 73चे किंवा 7300 किती 73,000चे 13%. हे व्याज किती दिवसात मिळणार आहे मला सांगा. यातून टक्का म्हणलं की 2 झिरो कमी होते. मग आपण काय करूया, फक्त गुणाकार करायचा बाकीच ठेवू. गुणाकार नको का ते सांगतो. आपण काय करूयात, हे टक्के म्हणजे काय, तर 13% म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि 2 झिरो कमी. मग 2 झिरो कमी केले आणि गुणिले लिहिलं. हा गुणाकार न करता तसाच लिहिला आणि भागिले केलं मी किती 365. आणि पुढे काय विचारायचं आपल्याला, तर 130 दिवसांचे व्याज किती झालं, समजतंय. आता इथे काय होईल, तर 730 गुणिले 13 गुणिले 130 आणि भागिले 365. आता आपल्याला माहिती याला 5 न भाग दिलं की 73 येतात आणि इथे 5 न भाग देऊ. 5 दोन्ही 10, 3 उरले, 5 7 30 आणि 73 1 73. मग काय मिळालं आपल्याला, तर 10 गुणिले 13 गुणिले 2 26. आता आपण हे 10 गुणिले 13 म्हणजे किती होणार 130 आणि गुणिले किती आहे 26. मग या 26 चा 13चा गुणाकार करू. हा झिरो आपण आधीच ठेवून टाकू. आता काय मिळालं, 13 7 78. 78 8 हात 7. 13 दोन्ही 26. 26 आणि 4 होतात 30 आणि वरचे 3 असे 26 आणि 7 33 म्हणजे 3380 रुपये एवढं व्याज मिळालं. ते फार सोपं आहे. कॅल्क्युलेशन सुधरवा, पाढे बिढे पाठ करा 20 पर्यंत. मी दुसरं काही पाठ करायला सांगत नाही, मला आवडत नाही. नोट्स द्या, पाठ करून घ्या, सूत्र घ्या, पाठ करा, काही गरज नाही. पण 20 पर्यंतचे पाढे मात्र अपरिहार्य आहे, करावेच लागणार. ज्याचे सूत्र 20 पर्यंत पाढे वाटणे त्याला गणित आवड जाणार आहे. कॅल्क्युलेशन गणित तरी येईल, त्याला समजेल हे सगळं कसं मांडायचं, पण फायनल उत्तर येणार नाही. आणि उत्तरासाठी कॅल्क्युलेशन गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पाढे गरजेचे आहे. 5,000 रुपयाचे 5% व्याजदराने 146 दिवसांचे व्याज. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचे, हे यायला लागेल तुम्हाला. 5 5 25 आणि 2 1 झिरो कटला. एकच झिरो हे 2 झिरो कटले. टक्के म्हणले की 2 झिरो कटले. 5 5 25 आणि 1 झिरो म्हणजे 365 दिवसात 365 दिवसात व्याज भेटला 250 रुपये. तर 146 दिवसांचे व्याज किती. तिरपा गुणाकार होईल यांचा. काय मिळालं 250 गुणिले 146 आणि भागिले 365. आता याला 5 न भाग देऊ. 5 5 25 आणि हा 1 झिरो म्हणजे 50 आले. आणि याला 5 न भाग दिला की 73 होते. 73 दोन्ही किती झाले 146. 5 दोन्ही 10 आणि 1 झिरो म्हणजे किती मिळालं 100 रुपये व्याज मिळेल आपल्याला. जर 365 दिवसांचं व्याज 250 असेल तर 146 दिवसांचं व्याज 100 रुपये झालं. नुसतं क्रांती सूत्रात टाकून त्याचं उत्तर काढतायत, काही देण्याची गरज नाही. याचा एक ट्राय करा. हा टक्का म्हणलं 2 झिरो कटले म्हणजे व्याज किती मिळालं 85. किती दिवसांचं 365 दिवसांचं. तर प्रश्न विचारा क्रांती सूत्राला 219 ला किती. 365 दिवसांचं व्याज जर 85 तर 219 दिवसांचं व्याज किती झालं. तिरपा गुणाकार करा. 85 गुणिले 219 भागिले 365. आता इथे काय होतं तर इकडे 5 न भाग द्या. 17 5 85 आणि इथे 5 न भाग दिला की 73 होते मागे. 3च्या पाड्यात 9 कधी येतात 3 त्रिक 9. मग 7 त्रिक 21 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो. झालं 17 त्रिक 51 म्हणजे 51 रुपये व्याज मिळाले. तर फक्त पाढे आणि ही आयडिया आली पाहिजे. ज्याचा पाढा येत नाही. आता मला काही 73चा पाढा वाटे का नाही. मग आपल्याला हे पाहायचंय की याच्या म्हणजे एकक स्थानाच्या पाड्यात हे एकक स्थान कधी येतात 9. मग 3 त्रिक 9 मग चेक करून पाहायचं याला जर 3 न गुणलं तर हे येतं का. 3 त्रिक 9 आणि 3 7 21 येणार होत म्हणून आपण याला असं मान दिला इथे 73 त्रिक 219. आता टाईप नव्हे. आपण आतापर्यंत वर्षाचं व्याज कसं करायचं ते पाहिलं, महिन्यांचं आणि नंतर दिवसांचं. फक्त काय करायचंय एका वर्षाचं व्याज जर मिळालं तर त्याला जर 12 ने भागलं
तर 12 महिन्यातल्या एका महिन्याचं व्याज भेटतं. आणि मग किती महिन्यांचं विचारलं बोलून टाका. जर दिवसांचं व्याज विचारलं तर जे वर्षाचं व्याज येईल त्यामध्ये आपण 365 भागायचं, एका दिवसाचं व्याज भेटतं. किंवा सूत्रात मांडा आपल्या क्रांतीसूत्रात की जर 365 दिवसांचं व्याज एवढं तर विचारलेले दिवस मांडा एवढ्या दिवसांचे की डायरेक्ट करूया. आता दर साल दर शेकडा काही टक्के व्याजदराने एक रक्कम 2 वर्षासाठी बँकेत ठेवली, जर त्याचं म्हणणे 3% अधिक व्याजदर असता व्याजदराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 450 रुपये जास्त व्याज मिळाले असते, तर ती रक्कम सांगा. आता प्रश्न फार मोठा वाटतो, पण परत ते सांगतोय की प्रश्नाला घाबरायचं नाही. प्रश्नाची भाषा कितीही किचकट असली तर आपण आणायचं त्याला आपल्याच भाषेत. आपल्याला काय येतं ते महत्वाचं आहे. तुम्ही क्रिकेट वगैरेचं फॅन असाल तर तुम्हाला माहिती एखाद्या प्लेअरला जो शॉट मारता येतो तर तो मजबूर करतो बॉलरला की तिथे त्याने बॉल टाकला पाहिजे, तो मागे जाईल पुढे जाईल पुढे वाहने. तर तसं यांनी कोणताही बॉल टाकू द्या, या तर टाकायला पुढे येऊन आधीच जर तयार असला तर तो पण मारताय. यांच्यासाठी पण आपण तसं तयार राहायचंय. तुम्ही कोणताही बॉल टाका आम्हाला उडवता येणार आहे, परंतु पहिली अट आहे त्याच्यासाठी की तुम्हाला जो प्रेझेन्स ऑफ माइंड लागेल. प्रश्न काय विचारला ते कळावं लागेल. आता हे लिहिताना हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपल्याला याला एकदा सूत्रात टाकावं लागेल. सांगतो मी सूत्र. काय 2-3 ओके. तर गंमत करत सूत्र टाकायचं नाही, तेच आपला मोठोच आहे की सूत्र वापरायचं नाही. इथे म्हणायचं काय, 2 वर्षांसाठी रक्कम ठेवली आहे आणि शिल्लक जर 3% व्याज घेतलं असतं तर 450 रुपये जास्त भेटले असते. आपण काय करायचं माहिती, आपण प्रश्न विचारायचा की मी जर माझे 100 रुपये एका व्यक्तीला 3 रुपये टक्क्यानं दिले असते शिल्लकच्या, पहिला व्याजदर काही असो, मी जर 100 रुपये दिले तर व्याजदर तुम्हाला माहितच नाही, समजा मी 3 रुपये व्याजदर वाढवलं तर मला एका वर्षात किती रुपये शिल्लक भेटले असते, शिल्लकचे फक्त 3 रुपये भेटले असते. आणि 2 वर्षात किती भेटले असते, मग 3 आणि 3 6 रुपये भेटले असते, बस. जर आपल्या 100 वर आपल्याला 6 रुपये भेटतात, त्यांची रक्कम किती असेल ज्यांना 450 रुपये मिळाले, झालं. फायनल आन्सर आहे. प्रश्न किती किचकट पहा, आणि नुसता क्रांती सूत्रात टाकला, कॉमन सेन्स वापरून मिळालं उत्तर. आता इथे म्हणणं काय होतं ते परत एकदा सांगतो की पहिले त्याला काही टक्के व्याजदराने ठेवली, किती टक्के आपल्याला माहिती आहे. आता तीच रक्कम म्हणजे तेच 100 रुपये आपले, आपण जर 3 रुपये व्याजदर वाढवला असता तर आपल्याला दरवर्षी 3 रुपये भेटले असते की नाही. मग पहिल्या वर्षी 3, दुसऱ्या वर्षी 3, किती रुपये भेटले असते, 6 रुपये शिल्लक भेटले असते. मग आपण प्रश्न विचारायचा, आमच्या 6 रुपयावर आम्हाला, आमच्या 100 रुपयावर आम्हाला जर 6 रुपये शिल्लक भेटतात तर त्यांची मुक्तल किती असेल ज्यांना 450 शिल्लक भेटले. समजा तिरपा गुणाकार करा त्यांचा, काय होईल, 100 गुणिले 450 भागिले 6, 3 भागा 3 दोन्ही 6 आणि 15 त्रिक 45 आणि बे 15. आता 15 पाची 75 आणि हे 2 0 झालं कॅल्क्युलेशन. म्हणजे किती मुक्तल असणार आहे, 7500 रुपये. इतकं सोपं आहे. आता इथे चेक करून दाखवतो तुम्हाला की आपण उत्तर दिले पण खरंय का ते. आता असतो बघा डाऊट काही लेकरांच्या मनात की त्यांनी सांगितलंय फक्त क्रांतीसूत्रात टाका उत्तर भेटतंय, खरंय का, खरंय का चेक करू आपण. मी जर एका व्यक्तीला 7500 रुपये दिले असते तर त्याचं म्हणणं 3% व्याजदर वाढवला असता, मग 7500 किती भेटतील ते सांगायचं आपल्याला. 450 उत्तर यायला पाहिजे आपलं. आपल्याला आपल्या 100 किती भेटतील, पहिल्या वर्षी 3, दुसऱ्या वर्षी 3, असे 2 वर्षात किती भेटतील, 6 रुपये मिळतील ना. मग त्यांच्या 7500 वर त्यांना किती मिळतील याचं उत्तर यायला पाहिजे आपलं 450. तर उत्तर बरोबर आहे, 0-0 कटला, 0-0 कटला. आता 7-35 कुठं कुठं हुकलं, 750 बरोबर. इथं काय होतं, 450 रुपये जास्त व्याज मिळालं. 100 7 तर 75 वरती 450 द्यायला कोणाला लागला आता. इकडे वाढले कॅल्क्युलेशन मध्ये घ्या. हा चला, 2 0 पडले 5 पाऊन लिहिले. 6-35 आहे ना, 7-35 म्हणले. तर इथे काय लिहिणार आपण, तर
आपल्याला आपल्या 100 रुपयावर जर 6 रुपये मिळत असेल तर त्यांच्या 7,500 वर किती रुपये मिळते, आणि याचं उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला 450. तर आपलं उत्तर बरोबर आहे. आता तिरपा गुणाकार करा. 0 0 कटले, 0 कटले. 6 पंचे 30 शून्य 8 3 सायन्स आता 42 आणि 3 45 झालं. आलं 450 रुपये. तर अशा पद्धतीने हे सगळं मांडत बसण्याची गरज नाही की त्यावर तुमचं उत्तर येतं. बस फक्त क्रांती सूत्राचा नीट वापर करता आला पाहिजे. आता पहा, दर साल दर शेकडा काही टक्के व्याज दराने येत रक्कम 3 वर्षांसाठी बँकेत ठेवली. जर 4% अधिक दराने, आता हे तुम्ही सोडवा, 4% अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 960 रुपये जास्त मिळाले असते. पहा, आपल्या 100वर आपल्याला किती मिळाले असते दरवर्षी शिल्लकचे 4 रुपये. असे किती वर्ष मिळाले असते? 3 वर्ष. मग 4 4 4 असे 3 वेळा भेटणार. 4 त्रिक 12 रुपये. मग आपल्या 100वर आपल्याला 12 भेटतात तर त्यांची मुद्दल किती असेल ज्यांना 960 रुपये शिल्लक मिळतात. झालं नाही? तर क्रांतीसूत्र खरोखर कामाचं आहे. हा असा फायदा होता. 100 गुणिले 960 भागिले 12. 12 8 96. 8 वर हे 2 आणि हा एक 3 0 म्हणजे किती मिळाले? 8,000 रुपये. इझी. हा एक सोडवा. याच्याकडे पाहून उत्तर देता येतं का? किती आलं? 1500. सोपं आहे. 4 पंचे 20. आपल्या 100वर आपल्याला किती भेटतात? 20. तर त्यांचे किती रुपये असतील ज्यांना 300 रुपये भेटतात? आता मी कसं केलं डोक्यात ते सांगतो. 20 पंचे 100 आहे की नाही, मग 30 पंचे 3 पाची 15 म्हणजे 1500. आता इथे पहा, ह्या दोघांचा गुणाकार होणार. 100 गुणिले 300 भागिले 20. 0 0 कटला. 2 पंचे 10. 5 त्रिक 15 आणि हे 2 0 म्हणजे काय मिळालं? 1500. एक सोडा. ठीक. 6 पंचे 30. आपल्या 100वर किती रुपये भेटायला आपल्याला? 30 रुपये. तर त्यांचे किती रुपये असतील ज्यांना 18,000 रुपये भेटतात? तिरपा गुणाकार होईल यांचा, आणि याला भागिले वरची संख्या आहे म्हणजे काय होईल? तर 100 गुणिले 18,000 भागिले 30. 0 0 कटला. 3 7 18. 6 1 6 आणि 6 वर 4 0 म्हणजे किती? 60,000. अपेक्षा आहे की तुम्हाला याद असेल, कारण सोपं आहे, साधी गोष्ट आहे, जादू आहे, निव्वळ. 6 वर्ष आपल्याला 5-5 रुपये शिल्लक भेटले असते, म्हणजे आपल्या 100वर आपल्याला 30 रुपये शिल्लक भेटले असते. मग त्याला जे शिल्लक भेटले त्यावर आता बघू आपण पुढचा प्रकार. आता आपलं मग 10व्या प्रकारावर जवळजवळ, आणि अजूनही तुम्ही पाहिलं असेल आपण सूत्र काही बदललं नाही, वापरलंच नाही कोणाचं. पाय ते 10. आता या प्रश्नामध्ये याचं म्हणणं आहे की एका व्यक्तीने 5,000 रुपये 4 वर्षांसाठी आणि 6,000 रुपये 5 वर्षांसाठी बँकेत ठेवले आणि त्याला एकूण 440 रुपये व्याज मिळाले. दोन्ही मिळवले. तर व्याजाचा दर सांगा. आता इथे मात्र मी भले म्हणालो तुम्हाला आतापर्यंत की सूत्र वापरण्याची गरज नाही, परंतु काही प्रकार असे असतात की जिथे आपल्याला सूत्र वापरायची गरज पडेल. तर याचं सूत्र लिहून घ्या. एकूण व्याज बरोबर मुद्दल 1 म्हणजे पहिली मुद्दल गुणिले पहिला दर, दर 1 गुणिले पहिला काळ 1 भागिले 100 अधिक काय? तर मुद्दल दुसरी, मुद्दल 2. करत लिहिले काय? गंमत खेळी. कसं आहे त्याची? आपल्याच सूत्रात सोडवायचं. 5,000 रुपयांचे 4 वर्षांसाठी आणि 6,000 रुपयांचे 5 वर्षांसाठी टोटल व्याज भेटलं त्याला किती? 440. तर व्याजाचा दर सांगा. काय सूत्र लिहित नाही, गंमत करत होतो. पहा, आपण काय करूया तिथे 1% व्याजदर करू. किती रुपये व्याजदर आहे? 1% असं समजू. मग 1% काढता येतो तुम्हाला याचा. कशाचा 1% काढायचा असेल पहा,
100 पैकी 1 येते नाही, म्हणजे 2 झिरो कमी झाली की झाला 1%. मग 500चा 1% किती? 5. बरोबर ना? टक्का म्हणजे काय? 2 झिरो कमी करणं. 1% म्हणजे 2 झिरो कमी केले. समजा अशी संख्या असेल 555, याचा 1% किती? तर 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. 1% तर कोणाचंही तोंडीच काढताय तुला पाहिल्याबरोबर त्याच्याकडे नुसतं. आता मला सांगा 5,000चा 1% किती? तर 5,000चा 1% म्हणजे 50 आणि 6,000चा 1% म्हणजे 60. झाले 2 गोष्टी कळल्या. आता पहा 1% व्याज किती भेटलं असतं आपल्याला? तर 5,000 पहिल्या वर्षी भेटलं असतं 50 आणि याच्यावर भेटलं असतं 60. असे 50 किती वर्ष भेटताय? 4 वर्ष. म्हणजे किती व्याज भेटलं असतं आपल्याला 1%? ते पहा 50 यावर 4 वर्ष म्हणजे किती झालं टोटल? 200. आणि 60 रुपयावर, ह्या 60 रुपये दरवर्षी 6,000वर 60 रुपये भेटणार 1%. असे किती वर्ष भेटणार? 5 वर्ष. म्हणजे 60 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30 आणि 1 0 म्हणजे किती झालं? 300. आता टोटल व्याज किती भेटले तर तोंडी कळतं की नाही याच्याकडे पाहून नुसतं का? 4 पंचे 20 1 0, 6 पंचे 30 1 0 म्हणजे किती झालं? 200 आणि 300. एकूण व्याज किती भेटलं असतं आपल्याला? 500. कधी भेटलं असतं हे 500 व्याज? जर व्याजाचा दर 1% असता. मग लिहा क्रांती सूत्रात 1% व्याज दर असताना जर 500 रुपये भेटत तर त्यांचा व्याजाचा दर किती टक्के असेल? ज्यांना 440 भेटतं. झालं उत्तर. किती वेळ लागला? 10-20 सेकंदाचं गणित आहे. पहिलं काय लिहा? 50 याचा 1% काढला. काय टक्का? 50. 2 झिरो कमी झाले. 5 चूक 20 आणि 1 झिरो 200 लिहिले. 6 पंचे 30 आणि 1 झिरो 300 लिहिले. टोटल व्याज भेटलं आपल्याला 500. कधी भेटलं? जर व्याजाचा दर 1% असेल. मग काय लिहिणार आता? 1 गुणिले 440 या. 1 गुणिले 440. मग 440 1 440. 1 न गुणल्यानं भागल्यानं काही फरक नाही पडत. आणि भागिले किती? तर 500. आता 440 1 440 याचं काम संपलं. 0 0 कटला. उरलं काय आपल्याकडे? 44 भागिले 50. आता या दोघांना कोण भाग जातो? तर अर्धे अर्धे होऊ शकतात. याच्या अर्धे किती होतील? 22 आणि याच्या अर्धे होतात 25. आता यांना भाग देण्यासाठी काय करावं लागेल? तर इथे 0 देऊन पॉइंट मध्ये उत्तर लिहायचं. मग इथे काय केलं? पॉइंट दिला आणि 0 घेतला. आता 25 8 200 बरोबर. आता 20 उरले, पॉइंट दिलेला आहे, परत 0 घेतात. पुन्हा 25 8 200 म्हणजे व्याजाचा दर हा 0.88% आहे. इतकं साधं आहे. काही सूत्रांची गरज नाही. नादीच लागू नका सूत्रांच्या. पुढचं सोडवा. अरे एक सोडवा. काय होतं? 15,000चे 4 वर्ष आणि 16,000चे 5 वर्ष. आपण 100 करायचं. आपल्याला पहा किंवा 1% करायचं. 1%. आता इथे 2 झिरो पेटले. 15 चूक 60 आणि 1 झिरो म्हणजे किती झाले? 600 रुपये भेटले असते या 15,000. आणि याच्यावर किती भेटते? तर 16 पंचे 80 आणि 1 झिरो म्हणजे किती? 800 रुपये. मग 8 आणि 6 14. आपल्याला किती रुपये भेटायले? 1400 रुपये. कधी? जर 1% व्याज दर घेतला. मग आपला जर व्याजाचा दर 1% असला तर आपल्याला 1400 रुपये मिळतात. तर त्यांचा व्याजाचा दर किती असेल ज्यांना 4200 रुपये भेटतात? समजतंय? झालं सूत्र. तिरपा गुणाकार 42 1 42 आणि काय मिळणार खाली? 1400. आता हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. 14 2 28 14 त्रिक 42 म्हणजे व्याजाचा दर 3% असेल. किती 10-20 सेकंदाचे गणित आहे. वाटायला अवघड वाटतं, अवघड नसतं गणित. ते तुम्हाला सूत्रांमुळे अवघड वाटतंय. कोणताही पोरगा जेव्हा म्हणतो की मला गणित येत नाही, याचा अर्थ त्याला शिकवलं नीट नाही. गणित सोपंच आहे, शिकवण्याची पद्धत नीट नव्हती. एका व्यक्तीने 20,000 रुपये 5 वर्षांसाठी, 20,000 रुपये 5 वर्षांसाठी आणि 30,000 रुपये 4 वर्षांसाठी ठेवले. आपल्याला किती व्याज भेटलं असतं ते पहा. आपण 1% टाकायचे. मग इथे काय होईल? 2 झिरो कटले. 5 दोन्ही 10 आणि 2 झिरो बाकी म्हणजे 1,000 भेटले असते. नंतर 2 झिरो कटले 1% म्हणलं आणि 3 चूक 12 आणि हे 2 झिरो म्हणजे किती भेटले असते आपल्याला? 2200 रुपये मिळाले. मग जर आपल्याला 1% व्याजदर असल्यामुळे 2200 रुपये व्याज मिळतं, तर त्यांच्या व्याजाचा दर किती ज्यांना 8800 मिळतं?
आता हे 8800 किंवा 8800 गुणिले 1 म्हणजे 8800 आणि भागिले 2200 म्हणजे काय मिळालं, तर 2 झिरो कटले, सॉरी 2 झिरो कटले, 2 झिरो आणि 22 चूक 88 म्हणजे व्याजाचा दर 4%. आता तुम्ही पण सोडवा. 15 सखी 90 आणि 22 पंचे 120. आता किती होईल, 90 आणि 120 टोटल किती झाले, 210. मग आपला व्याजाचा दर 1% आहे, तर आपल्याला 210 किती, 2 झिरो कटले, 2 झिरो, 15 सखी 90 आणि 1 झिरो म्हणजे 900 आणि 1200 म्हणजे 2100 भेटतात. तर त्यांच्या व्याजाचा दर किती असेल, ज्यांना 4200 भेटतात. समजतंय काय लिहिलं ते बघा, हे बरोबर. हे 2 झिरो कटले, 2 झिरो, हे 2 झिरो इथले पण कटले, कारण आपल्याला 1% करायचा आहे. कशाचे, 15,000चे 1%. पा 15,000 रुपयांचा 1% म्हणजे काय होईल, 0 0 कट 1%मुळे आणि 15 1 15 आणि 1 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला, 15 1 15 आणि 1 0 मग 15 150 मिळालं. मग 150 रुपये दरवर्षी असे किती वर्ष, 6 वर्ष आहे. म्हणून या दोघांचा गुणा आहे. 15 सेकी 90 आणि 1 0 900. आणि असंच इथे 220 गुणिले 5 याचा किती होणार, या दोघांचा गुणाकार 120 आणि हा 1 0 म्हणजे 110. सॉरी 2% नाही, याचे किती आले टक्के, 2. हे टक्का किती आला, 110 नाही येणार ना याचा, 120 लिहिलं होतं वाटतं मी तिथे, 110 येतो. परत सोडवा. आता इथे काय होईल का, 15 सकी 90 आणि हे 2 झिरो कटले तरी 1 झिरो होता म्हणजे 900 आणि इथे 2 झिरो कटले, 500 5 2 10 0 हातचा 1 5 2 10 आणि 1 11 म्हणजे 1100 म्हणजे टोटल किती मिळालं आपल्याला, 2000 रुपये. आपण फक्त इतकं लिहायचं की आपला व्याजाचा दर 1% असताना आपल्याला जर 2000 मिळतात, तर त्यांचा व्याजाचा दर किती असेल, ज्यांना 4200 रुपये मिळतात. आता तिरपा गुणाकार होईल, 4200 आणि भागिले 2000. आता 2 झिरो कटले, 2 झिरो. आता कॅल्क्युलेशन वाटायला अवघड वाटतं, पण नाही अवघड बरं का. याचे अर्धे करा, किती होतात 21 आणि याचे अर्धे होतात 10. 1 झिरो कटला, इथे एक संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे काय मिळालं, 2.1%. एका व्यक्तीने 9,000 10 वर्षांसाठी आणि 5,000 2 वर्षांसाठी बँकेत ठेवले आणि व्याज मिळालं 5,500 रुपये. आता इथे पहा, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. आता 9 1 9 आणि हा 1 झिरो आहे, हा 1 झिरो म्हणजे किती झिरो आले, 2 झिरो. इथे 5 2 10 आणि 1 झिरो म्हणजे किती मिळाले, 100. आता 900 आणि 100 म्हणजे किती झाले टोटल, 1000. आता आपण जर 1% घेतलं तर 1000 व्याज मिळतं. त्यांचा व्याजदर किती असेल, ज्यांना 5,500 रुपये व्याज मिळतात. मग या दोघांचा गुणाकार काय होणार आहे, 5,500 आणि भागिले मिळणार आपल्याला 1000. 2 झिरो कटले, हे 2 झिरो आणि तिसरा झिरो कट करण्यासाठी फक्त एक संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे व्याजाचा दर मिळाला 5.5%. आता आली टाईप 11 11वा प्रकार आणि सूत्र परत पहिलंच. एका व्यक्तीने 15,000 रुपये 8% व्याजदराने आणि 12,000 रुपये 20% व्याजदराने गुंतवले, तर वर्षाच्या शेवटी त्याला सरासरी किती टक्के व्याजदराने पैसे मिळतील. म्हणजे ऍव्हरेज किती, पहिल्याचे 5 दुसऱ्याचे 4 असलेले असेल व्याजाचा दर, तर दोन्ही मिळून ऍव्हरेज किती होईल सरासरी. तर सरासरी बेग तुम्ही पाहिला होता रेल्वेच्या वेळेस, तसंच आहे की दोघांचं कॅल्क्युलेशन करून ऍव्हरेज त्याला किती मिळालं वर्षभराचं ते पाहायचं. आता हे कसं बघणार, तर एकूण अमाऊंट पाहिजे त्याच्यावर एकूण व्याज किती मिळालं ते पाहायचं. तर बाकी व्याज 100. आता एकच वर्षासाठी होत आहे सगळं कॅल्क्युलेशन. मला सांगा, आपले 8 रुपये आपल्या 100वर आपल्याला किती भेटणार आहे, 8 रुपये. असे त्याचे किती आहेत, मग 15,000चे 8% काढा, 0 0 कटला, 15 8 120 आणि हा 1 0 म्हणजे त्याला किती रुपये मिळतील, 1200 रुपये. पुन्हा एकदा सांगतो, 1500चे किंवा 15,000चे 8% काढायचे. टक्का म्हणलं 2 झिरो कमी केले 8%साठी, कारण 100 मागे असतो. 15 8 20,800 आणि 1 0 म्हणजे 1200 रुपये व्याज मिळाले त्या व्यक्तीला. आणि नंतर हे 20% पाहिजे, तर टक्क्यासाठी आपण 2 झिरो कमी केले, 12 2 24 आणि 2 झिरो म्हणजे किती व्याज मिळालं, 2400 रुपये. मग एकूण व्याज किती भेटलं मला सांगा या व्यक्तीला, 3600 रुपये.
पण हे 3600 किती रुपयावर भेटले? तर दोन्ही मिळून भेटले की नाही 15 आणि 12, 15,000 रुपये 12,000 अशी टोटल इन्व्हेस्टमेंट होती ना. तर 27,000वर जर 3600, तर 100 वर किती व्याज दरच काढायचं आपल्याला, फक्त सरासरी काढायचा होता. म्हणून दोघांचे पैसे आणि दोघांचं व्याज एकत्र केलं. टोटल पैसे किती, टोटल व्याज किती हे काढ. तर एकूण व्याज भेटलं त्याला 3600 रुपये आणि ते भेटले ते 15,000, 12,000 दोन्ही अशा 27,000. मग 27,000वर 3600 तर 100 वर किती, हे डायरेक्ट उत्तर देतं तुम्हाला शेवटचं. 0 कटले, हे 2 0 कटले, हा 1 0 कटला, तिसरा 0 कटला. आता 9 ने भाग जातो का, 9 चूक 36, 9 त्रिक 27, मग 40 भागिले 3, तर काय मिळेल तुम्हाला याचं उत्तर. तर 4 3 1 3 1 उरला, 3 त्रिक 9, 13.33%. व्याजाचा दर 13.33% असेल. ठीक. आता एक अजून आहे असा सोडवा. पहा, 8% काढायचे. 15 8 120 आणि हा एक 0, 1200 रुपये. 2 0 भेटले टक्क्यासाठी, 25 चूक 100 आणि हा एक 0, म्हणजे टोटल व्याज किती मिळाले त्याला, 2200 रुपये. किती रुपयावर मिळाला हा जास्त महत्वाचा प्रश्न. 15 आणि 25 म्हणजे टोटल किती झाले, 40,000 रुपये झाले. मग जर 40,000 रुपयावर 2200 रुपये व्याज मिळतं, हे 40,000 कुठून आले समजत नसेल त्यांच्यासाठी. 15,000 आणि 25,000 अशी टोटल किती अमाऊंट दिली होती व्याजाला, तर 15 आणि 25 होता 40. आणि या 40,000वर एकूण व्याज, तर पहिल्या रकमेवर भेटलं 1200, दुसऱ्या रकमेवर भेटलं 1,000, असे टोटल झाले 2200. मग 4,000वर जर 2200, तर 100 वर किती झालं, ते गुणाकार होईल. 2 0 2 0, तिसरा चौथा 0 आणि 22 भागिले 4, याचं उत्तर काय का, 2204. तर 4 पंचे 20, 2 उरले, पॉईंट दिला, 0 घेतला, 4 पंचे 20 म्हणजे 5.5% हा भेटला त्याला सरासरी. आता याच्यात पण एक गोष्ट सांगतो, जर ऑप्शन वरून इलिमिनेट करायची वेळ आली त्यावेळेला व्याजाचा दर यापेक्षा कमी कधीच नसणार आणि याच्यापेक्षा जास्त पण कधीच नसणार. जेव्हा सरासरी वेगाचं मी शिकवलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, जाताना 40च्या स्पीडने गेला आणि येताना 60च्या स्पीडने आला, तर सरासरी वेग हा 40 पेक्षा कमी कधीच नसणार आणि 60 पेक्षा जास्त कधी. त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी, बरोबर मध्ये 50 नसणार आहे, पण मध्ये कुठेतरी असणार 40 आणि 60. तसं या 8 आणि 4 ची जी सरासरी निघते त्याच्यामध्ये नसणार आहे उत्तर. बरोबर एक्झॅक्ट 8 आणि 4 12 भागिले 2 6 केलं, 6 उत्तर नसेल कदाचित, पण ह्या दोघांच्या मध्ये असेल हे नक्की असतं. दोघांच्या बरोबर मध्ये कुठेतरी, बरोबर नाही कुठेतरी मध्ये भेटत. मग हे का कुठेतरी मध्ये, म्हणजे 4 पेक्षा मोठा आहे 8 पेक्षा लहान आहे, इतकं तर ऑप्शन वरून कळतं मला आपल्याला. एका व्यक्तीने 16,005 आणि 14,010. टक्का म्हणलं 2 0 कट, 16 85 आणि 1 0 म्हणजे किती, 800. आणि इथे टक्का म्हणजे 2 0 कटले, 14 1 14 आणि 2 0 म्हणजे किती मिळाले, 1400 रुपये. आता हे टोटल किती झाले, तर 0 0 8 आणि 4 1200 2 40 म्हणजे पुन्हा किती मिळाले आपल्याला, 2200 रुपये. पण यावेळी किती वर, 16 आणि 14 म्हणजे 30,000. मग 30,000 रुपयांवर जर 2200, तर 100 वर किती, बरोबर. 2 0 कटले, 2 0 कटले, तिसरा चौथा 0 कटला. आता 22 भागिले 3 काय येईल याचं उत्तर पहा, 2203, 3 7 1 21 आणि 1 उरतो तो वरती लिहा, 3 भागिले बाकी लिहा किंवा 7.33 असं येईल टक्के. हा पण प्रश्न तसा सोडवायचा. एका वर्षात किती भेटतील, तर 10% किती भेटतात, 21 1 21 आणि 2 0 म्हणजे 2100 रुपये. आणि 5% तर 14 पंचे 70 आणि हा एक 0 म्हणजे किती मिळाले, 700 रुपये मिळाले.
मग टोटल किती भेटले हे हे 5% वर घ्यायचे 14×5 70 आणि हा 0 म्हणजे 700 भेटला. मग टोटल भेटले 2800 रुपये. आता किती वर 2800 भेटले तर 21 आणि 14 तर हे 25 झाले आणि हे 10 35. मग 35,000वर जर 2800 रुपये तर 100 वर किती तिरपा गुणाकार 3 0 भेटले हे 3 0 कट करू. आता जे उरलं आपल्याकडे ते किती आहे 280 भागिले 35 7 न भाग दाखवू 7 चूक 28 7 5 35 आणि 5 8 40 म्हणजे व्याजाचा दर असणार आहे 8%. काय केलं परत एकदा सांगतो कारण शेवटचं असणार आहे. पहा 21,000 आणि 14,000 असे टोटल 35,000 व्याजाला दिले. पहिल्या 2100 वरचा 8% म्हणजे 21,000 8% म्हणजे 2100 मिळालं आणि 14,000 5% म्हणजे 700 मिळालं. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन आलं 2800 हे झालं व्याज आणि ही झाली एकूण रक्कम. मग 35,000 जर 2800 तर आपण प्रश्न विचारला 100 किती त्याचं उत्तर भेटलं आपल्याला 8%. आता आलो 12व्या प्रकारावर आणि हा आजचा शेवटचा असेल. दोन समान राशी वेगवेगळ्या बँकेत ठेवल्या. पहिली राशी 12% व्याजदराने 3 वर्षांसाठी व दुसरी राशी 8% व्याजदराने 5 वर्षांसाठी ठेवली. दोन्हीतला फरक 2400 रुपये आल्यास मुद्दल सांगा. आता मी मग अशी 2 वेळा गंमत केली तुमच्याशी म्हणून आता मी खरं बोललो तरी खोटं वाटणार आहे तुम्हाला. पण इथे मात्र सूत्राची गरज पडणार आहे कारण प्रश्न जास्त कॉम्प्लिकेट केलेला आहे. 2 रकमा आहे आणि त्यांच्यातला फरक दिलेला आहे. तर याचं सूत्र लिहून घ्या. 2 व्याजातील फरक बरोबर लिहित आहे ना. मी कधी म्हणून सूत्र लिहा विश्वास ठेवू नका. सूत्र नाही आता म्हणणं काय ते का 12% व्याजदराने 3 वर्षांसाठी आणि 8% व्याजदराने 5 वर्षांसाठी रक्कम ठेवली. दोन्ही रकमा सारख्या समजते आणि त्यांच्यातील फरक 2400 येतो. तर मुद्दल सांगा. इतका साधा प्रश्न आहे. आता मुद्दल सांगायची आपल्याला काय करायचं तेव्हा आपण समजायचं आपली पहिली मुद्दल 100 कारण 2 समान राशी आहे ना आणि दुसरी मुद्दल पण 100 समान राशी. 100 रुपयावर मला सांगा मला पहिल्या वर्षी किती रुपये भेटतील 12 रुपये भेटतील. असे किती वर्ष भेटणार आहेत 3 वर्ष म्हणजे मला किती रुपये भेटतील टोटल पहिल्या रकमेवर 36 रुपये आणि 8% म्हणजे किती रुपये भेटतील 100वर दुसऱ्या 8 रुपये किती वर्षांसाठी भेटतील 5 वर्षांसाठी म्हणजे टोटल किती रुपये भेटतील 40 रुपये. आता इमॅजिन करा मी तुम्ही कोणी पहिले 100 रुपये 12% व्याजाला ठेवले 3 वर्षात वापस घेते 36 रुपये मिळाले. दुसरे 100 रुपये 8% व्याजदराने ठेवले 5 वर्ष ठेवले 40 रुपये परत मिळाले म्हणजे व्याज मिळाले. आता यांच्यातील फरक किती मला सांगा 4 रुपये समजतंय. मग प्रश्न काय विचाराल क्रांती सूत्राला 100 रुपये मुद्दल असताना जर व्याजातील फरक 4 रुपये आहे तर त्यांची मुद्दल किती असेल ज्यांच्या व्याजातील फरक 2400 रुपये आहे. भेटलं उत्तर. इतकं इझी आहे. तिरपा गुणाकार व्याजाचा 100 गुणिले 2400 भागिले 4 4 सगळं 24 6 इथे 6 आणि त्याच्यावर 4 0 म्हणजे काय मिळालं 60,000 हे झाली मुद्दल. समज सोपं आहे नाही समजलं तरी हे एक सांगतो नाही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत याचं म्हणणं आहे व्याजातील फरक मग 15 रुपये आपल्याला किती वर्ष भेटणार आहे 100 रुपये आपली मुद्दल आहे. आपली 100 आहे मुद्दल किती आपली 100 आपल्याला किती रुपये भेटतील पहिल्या वर्षी 15 रुपये. किती वर्ष भेटतील 5 वर्ष म्हणजे किती भेटतील एकूण 75. दुसरी रक्कम 100 रुपये त्याच्यावर किती भेटतील 12 किती वर्ष 6 12 सगळं 72 म्हणजे किती रुपयांचा फरक आला 3 रुपयांचा. काय म्हणताल क्रांती सूत्रा हे कळायला पाहिजे आता ना कारण बरेच चॅप्टर झालेत आपले. जर तुम्ही आधीचे पाहिलेले आधी टक्केवारी पाहून या. आता इथे आपण लिहायचं फक्त इतकंच आहे की जर आपली मुद्दल 100 असताना
3 रुपयांचा फरक पडतो तर त्यांची मुद्दल किती असेल ज्यांचा फरक 450 आहे. झालं की नाही? तिरपा गुणाकार होईल यांचा 450 गुणिले 100 किंवा 100 गुणिले 450 आणि भागिले 3. 15 त्रिक 45, 15 एक 15 आणि 3 0 म्हणजे किती मिळालं? 15,000. तर प्रश्न कितीही मोठा कितीही कॉम्प्लिकेट असला तरी तो सोडवताना आपला दृष्टिकोन बदलायचा आपल्याला. प्रश्न अवघड वाटला म्हणजे तुम्हाला उत्तर येत नाही आलं. प्रश्न इझी वाटला पाहिजे, त्याच्याकडे पाहून हसू आलं पाहिजे परीक्षेत सुद्धा, अरे काय विचारलंय आपल्याच आवाक्यातल्या. तर तेव्हा तुम्हाला गणिताला असा अर्थ होतो त्याचा. पहा इथे आता मला वाटतं सगळे उत्तर देऊ शकतात असं ना. 7 7 42 आणि 8 45 कितीचा फरक आहे? 2 रुपयांचा. मग आपण लिहा 100 रुपये मुद्दल असताना 2 रुपयाचा फरक, तर किती मुद्दल असेल ज्याच्यात 1800चा फरक आला? तिरपा गुणाकार चालायचा काय होईल? 100 गुणिले 1800 भागिले 2. 2 9 18 9 1 9 हा 90 4 0 म्हणजे 90,000 रुपये. 10 सेकंद लागतात फार का होता, फक्त प्रश्न समजला पाहिजे. स्वतः ट्राय करा किती सेकंद लागतात ते पण पाहा. प्रश्न पाहायला सुरुवात केल्यापासून व्हिडिओ टाइम पॉज करून काहीतरी करून 6 पंचे 30 5 5 25 म्हणजे कितीचा फरक आहे? 5चा. मग इतकं मला सांगा ते सुद्धा याची गरज पडली का? 6 6 36 किती? 6 पंचे 30 म्हणून 6 6 36 आणि 5 5 25. 25 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे? 11. मग 11 दोन्ही 22 म्हणजे 20,000 येणार आहे. त्याच्याकडे पाहून सांगता येतं. अदरवाईज लिहायचं असलं तर 6 6 36 आणि 5 5 25 कितीचा फरक आहे? 11चा. मग 100वर जर 11 तर कितीवर? 2200. बरोबर आहे. तिरपा गुणाकार काय होईल? 100 गुणिले 2200 भागिले 11. 11 दोन्ही 22 बे एक बे आणि त्याच्यावर 4 0 म्हणजे किती मिळाले? 2वर 4 0 याचा अर्थ होतो 20,000. तर बहुतेक वेळा त्या प्रश्नाकडे नुसतं बघून सुद्धा उत्तर देता येतं. आणि हेच समजावून सांगतोय मी तुम्हाला की गणित हा समजण्याचा विषय. ज्याला गणित समजलं ना त्याला सोडवता येतं. तर प्रत्येक वेळी हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे ते क्रांतीसूत्र टाकतात का आकडा. तर प्रत्येक वेळी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे की हे क्रांतीसूत्रात टाकतायत. आतापर्यंत जेवढे प्रकार झाले एकतर सूत्राची गरज नाही किंवा पडलीच तर क्रांतीसूत्रात टाकून सोडवता येतं. तर मी नेहमी म्हणत असतो की सरळ व्याजात तरी मी सूत्र देत होते मग गुणिले भागिले 100 बरोबर सरळ व्याज, पण त्याची गरज नाही पडली. आता तुम्ही पाहिलं असेल त्यात टाकून जास्त टाइम लागणार होता. क्रांतीसूत्राद्वारे लवकर सोडवता येईल. तर अशा पद्धतीने आजचा भाग पूर्ण होतो. तर उद्या दोन्ही मिळेल, एक तर फायनल पार्ट सरळ व्याजाचा आणि त्या व्यतिरिक्त बीवाय असे दोन्ही व्हिडिओ होत आहे ते. तर भेटूया आपण. थँक्यू. बाय. गणित म्हणजे क्रांतीसूत्र.